तर 2 दिवसांपूर्वी नगर परिषदेमध्ये सभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ या ठिकाणी निघाला होता आणि प्रभाकर पाटलांनी काही आरोप केले होते ज्ञानेश्वर मातेकरांवरती. त्याच्यावरती तो गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला. काय सांगाल नेमकं काय स्पष्टीकरण असणार आहे आपल्या पक्षाच्या माध्यमातून? खरं तर 2 दिवसापूर्वी सर्वसाधारण सभा होती. त्या सभेमध्ये आम्ही सगळे उपस्थित होतो. प्रभाकर पाटील आहे ना, मला थोडक्यात वाटतं हे मानसिक रुग्ण आहेत. काय त्यांचं मनसंतुलन ठीक नाही आहे. प्रभाकर पाटील, वामन म्हात्रे यांनी काहीतरी एक विषय घेतला होता की ह्या नगरपालिकेला 4 कन्सल्टंट असताना एकच कन्सल्टंट का नेमला. यांनी उठून मध्येच एक विषय घेतला की ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे काही कागदपत्र दाखवले त्यांनी, जे कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याकडून आले होते एक दिवस आधी. तर ते कागदपत्र नगरपालिकेत निलेश देशमुख यांना सरांनी पाठवले ते 3 वाजता. आता ते त्याच्याकडे कसे गेले माहीत नाही, याची माहिती आम्ही घेऊ. त्यांनी ते कागद दाखवले आणि प्रभाकर पाटलाला कसं वाटतंय ही नगरपालिका फक्त भ्रष्टाचारांची नगरपालिका आहे. तर त्याचं म्हणणं आहे की हे बोगस आहे, हे चिट्टिंग आहे, हे खोटंच आहे. हे पूर्वीपासून त्यांनी केलेले हे उद्योगधंदे आहेत. हे त्याला तसंच वाटतं की त्यांनी केलेली जी कामं आहेत, जी खोटी बिलं काढली असतील त्यांनी, किंवा त्यांनी जे 15 वर्षापूर्वी जे केलेले धंदे आहेत, हे त्याला असं वाटतं की नगरपालिकेत हे सगळं असंच चालतं. त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केला की 200-250 कोटीची काहीतरी जी कामं झालीत आणि त्यांची बिलं द्यायची, ती बिलं सभागृहात आणा आणि ते सभागृहात हे घ्या. आता सभागृहात आणायला हा स्वतः ती बिलं चेक करणार आहे का? ह्याला तितकं नॉलेज आहे का? चला 200 फायली तिथं सभागृहात आम्ही पाठवतो. त्या ठेकेदारांची मी बाजू घेत नाही, कोणाचं खोटं असेल तर अजिबात बिल देऊ नका. पण त्या सभागृहात ती बिलं येऊ द्या आणि ती सभागृहाची बिलं हा तपासणार आहे का? म्हणजे इथे प्रशासन जे काम करतंय, इथले शिव असतील, इंजिनियर असतील, यांच्यावर विश्वासच नाही का कुणावर? मग सत्तेचा माज आहे का थोडक्यात? की आपल्याला काहीतरी याच्यातून मलिंदा खायचं आहे. ह्यांनी काय केलं, सुकाणू समिती स्थापन केली. त्याच्यात 5% ह्या ठेकेदारांकडनं ह्यांना हवे. तुम्हाला माहिती असेल ठेकेदारांनी याच्यावर आंदोलन सुद्धा केलं होतं. पण ह्याच्यात सरळ सरळ त्यांनी सुद्धा आरोप केला होता की सुकाणू समिती 5% मागते. याचा अर्थ 200 करोडची काय कामं झाली तर 200 करोडचे 5% यांना द्यायचे आहेत, यांना पाहिजेत. हे त्याच्यासाठी चाललेलं नाटक आहे, बाकी दुसरं काही नाही. फक्त दुसऱ्यावर आरोप करायचे, हा खोटा आहे, हा बोगस आहे, हा चिटर आहे, हे फक्त शब्द त्यांच्या तोंडात आहेत, याच्या पलीकडे काही. ही जी काही कामांची लिस्ट त्यांनी दाखवली माध्यमांसोबत, त्यांचं असं म्हणणं होतं की ही परत परत काढलेली कामं आहेत, काही चुकीची कामं आहेत, सुद्धा आरोप केली आणि त्याच्यावरून त्यांनी तो शब्द वापरून याच्यात जी कामं म्हात्रे सरांच्या लेटरवर गेली होती 2025ला, जी कामं गेली होती त्या कामांच्यात 6 कामं होती. त्या 6 कामांच्यात 3 कामं अशी आहेत की ती कथोरे साहेबांच्या लेटरवर गेलेली होती आणि ती त्यांच्याकडनं आधी मंजूर होऊन आली आणि नंतर सरांनी तोच अभिप्राय मागितला नगरपालिकेला की याच्यातून जी कामं झाली असतील ती वगळा आणि जी नसतील झाली त्यांना तुम्ही घ्या. तर त्या कामांचा अभिप्राय आपल्याकडे आला आणि त्या अभिप्राय आपण त्यांनी समोर दिलाय. तुम्हाला पाहिजे त्याची मी लिस्ट देतो. तर ते दिलेलं आहे त्यांनी, होय किंवा नाही असे 2 शब्द वापरलेले. त्याची पूर्ण लिस्ट आहे. ती लिस्ट सुद्धा त्यांच्या हातात होती. त्यांनी ती नीट वाचावी तर घरी. मला वाटतं ते मानसिक रुग्ण असल्यामुळे वाचत नाही आणि म्हणून हा विषय मुद्दा घेतला त्यांनी. सर, हा वाद झाल्याच्या नंतर कुठेतरी भावाला बोलल्यानंतर मात्र कुटुंब एकत्र पाहायला मिळालं. साहजिकच ऍक्शनला रिॲक्शन होणार, परंतु त्यांनी असा आरोप केला की माझ्या पाठीमध्ये काही वाहनं आली, काही मुलं आली, आरोप केला. आरोप बघा, आम्ही 5 भाऊ आहेत. आज आम्ही 18 लोक एका कुटुंबात राहतो आणि पूर्वीपासून आम्ही एकजूट आहोत. आजही आम्ही एकत्र आहोत. जर का आरेला कार्य केलं तर आम्ही थोडं गप्प बसणार आहे. तुम्ही काहीतरी खोटे नाटे आरोप कराल. तुम्ही इलेक्शन पासून आमच्यावर आरोप करत आलेत आम्ही गुंड आहोत, भाई आहेत. अरे गुंडगिरी आहे. तुकाराम मात्र एकटा फिरतो. माझ्याकडे कधी ड्रायव्हर नसतो, माझ्याकडे कधी गनमॅन नाही किंवा बॉडीगार्ड नाही. असा माणूस गुंड आहे का? जो गुंड असतो तो 5-50 घेऊन फिरतो. तो हल्दीत लग्नात जाताना आपली गँग घेऊन जातो ना. ज्याला दुसऱ्याची भीती आहे ना, तो असे माणसं घेऊन फिरतो. तुकाराम मात्र आजही बदलांमध्ये एकटाच फिरतो आणि एकटा राहतो. मी ड्रायव्हर सुद्धा वापरत नाही. तू अशा माणसाला गुंड वारंवार बोलशील, कोण ऐकून घेणार आहे तुझं? आम्ही अन्यायाला वाचा फोडणारी लोक आहोत. आम्हाला तिखट लागतं. आम्हाला कोणी झूट बोललेला सहन होत नाही. त्यानंतर राहिला प्रश्न तुमचा, त्याचा पाठलाग केलं, ते कोणी केलं, काय केलं मला ते माहित नाही. मी माझ्या ऑफिसला बसलो होतो, त्याच्या बाईटमध्ये मी ऐकला त्याच्या मागे कोण झाला. तर त्याची दुश्मनी अनेक लोकांशी, अजून दुसऱ्या कोणाशी तरी त्यांनी कल काढली होती. ती पोरं त्या ठिकाणी आली होती. मला वाटतं त्या पोराने त्याचा पाठलाग केला होता असं मला समजलं, पण कोण होतं मला माहिती नाही. त्या दिवशी नेमकं काय घडलं सर? सभागृहाच्या परिसरामध्ये खाली जेव्हा ते एकत्र होते, तुम्ही समंजसपणाने माघार घेतली, विषय शांत केला, परंतु ते वरती होते, वरून काहीतरी तुम्हाला बोलले.
ज्यावेळेस तुम्ही जर आम्हाला चोर चिटर बोलणार असेल सभागृहात तर आम्ही का तुम्हाला गप्प सोडायचं का? आमचं मत होतं प्रसाद द्यावं, यायचं होतं त्यांनी खाली, मिळालं असतं सत्यनारायणचा प्रसाद. समंजसपणाने आपण नगराध्यक्षांनी आम्हाला विनंती केली की सभा इथं या नगरपालिकेच्या आवारात कुठलाही गदारोळ नको. पोलिसांनी विनंती केली म्हणून आमचे कार्यकर्ते तिथून शांतपणे निघून गेले, नाहीतर त्या दिवशी काय बरं वाईट झालं असतं ते झालं असतं. सर, प्रभाकर पाटील हे स्वीकृत नगरसेवक आहे. खरं तर दुसरा कोणी विषय मांडला असेल म्हणून आवाज उचलण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून त्यांनी आवाज उचलून कुठेतरी तेवढे अधिकार स्वीकृत नगरसेवकांना असतात. स्वीकृत नगरसेवकाला सभागृहात किती बोलायच्या मर्यादा आहेत आणि कोणता विषय मांडायचा याची मर्यादा स्वीकृत नगरसेवकाला नाहीये. म्हणजे स्वीकृत नगरसेवक इतका विषय मांडू शकत नाही. त्याला एखादी शंका असेल किंवा एखादा विषय मांडायचा असेल तर तो अध्यक्षांसमोर मांडू शकतो. स्वीकृत नगरसेवकाला राईट्स नाही. त्यांनी पहिले स्वीकृत नगरसेवकाच्या राईट्स काय त्या पहिल्या वाचावा, त्या शिकावा आणि मग सभागृहात यावं. पण ह्या प्रभाकर पाटलाला जो बोलता धनी आहे तो वेगळा आहे. प्रत्येक वेळेस प्रभाकर पाटील हा फक्त आमच्यासाठी एक विरोधक म्हणून त्याला आमच्याशी भांडायला लावायचं, ह्याच्या मागे बोलता धनी वेगळा आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून सांगतो त्याला, तुम्ही जितकं आमच्यावर ताशेरे खेचाल तितकं तुमच्या मागे मी लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर सरांनी प्रतिक्रिया दिली, सध्या ते नाही बाहेर होते. त्यांनी प्रतिक्रियामध्ये म्हटलं की त्यांचं पूर्ण जे मुख्याधिकाऱ्यांशी करतात, जर दोन मोठ्या व्यक्तींचा संवाद होतो तर त्यांचा पूर्ण जे कागदपत्र असेल ते नगरसेवकांपर्यंत कसे पोहोचतात, कसे पोचले, अधिकाऱ्यांची पण चुकी आहे का सर? 100% अधिकाऱ्यांची चुकी आहे ना. कसे पोचले, काय पोचले, मी नाव सांगतो ना. निलेश देशमुखला सरांनी 3 वाजता सेंड केले होते. मी आज विचारणार आहे त्यांना की हे पेपर बाहेर कुठून गेले, कसे गेले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.